हाय, मी नीलम. मज आवडते हे माझे गाव कराड. मज आवडले हे गाव हे गदिमांचं गीत आकाशवाणीवर वरचेवर ऐकायला मिळतं. त्यातली नदी वाहती घाट उतरते ही ओळ ऐकली की मला आमच्या कराडची आठवण येते. 60च्या दशकातली कराडची सातारा जिल्ह्यातलं ते तालुक्याचं ठिकाण. महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं गाव. कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा इथं संगम झाला आहे. अशा प्रकारच्या संगमाला प्रीती संगम म्हणतात. हे माझ्या आजोबा आजींचं, काका काकींचं, मामा मामींचं सगळ्यांचंच गाव बर का. दरवर्षी उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत आमच्या घरी आमची सगळी आत्ते भावंड, मामे भावंड सगळे सगळे यायचे आणि आम्ही सर्वजण मिळून इतका धिंगाणा घालत असू की काही विचारायची सोय नाही. आणि विठामाता विद्यालय शाळेशी, कराडमधल्या या शाळेशी माझं जुळलेलं भावनिक नातं. पूर्वीचं कराड घर ठेंगणी, मळक्या वाटा असं होतं. आमचं घर शनिवार पेठेत होतं, नदीपासून थोडस लांब, पण आम्ही फिरायला नदीवर नक्की जात असू. आमचा क्लासही तिकडेच असे. आमच्या घराला माडीवरती मोठ्याच्या मोठ्या लांब सडक घर होतं, पुढच्या गल्लीपासून मागच्या गल्लीपर्यंत, आणि खूप मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. पुढं मागं अंगण, शेजारी काकांचं घर, घरामध्ये झोपाळा, पुढे दुकान, असं बरंच काही. असं पाठीमागे एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये बरीच कुळं राहत होती. सगळीकडे फुलांचा सडा असायचा. त्यामध्ये कुठे केळी लावलेली, तर कुठे कशाची, आंब्याचं झाड, तर कुठं चिंचेचं झाड, असं सर्व काही होतं. पाठीमागेच गेलं की घाट उतरून लगेच पाठीमागच्या घराच्या मागेच आमच्या नदी होती. म्हणजे पाठीमागे नदी आणि पुढचा हा मुख्य बाजारपेठेचा भाग बराच गजबजलेला असे. पूर्वीच्या काळी शहर तसं शांत होतं. बाजूला गटारी, त्यानंतर तिथं फिरणारी डुकरं, आणि असं सगळं बऱ्यापैकी अस्वच्छ आणि खूप खेडेगाव असणारं गाव होतं. पण ऐतिहासिक गोष्टीत मात्र खूप प्रसिद्ध. कराडमध्ये एका जुन्या किल्ल्याचे अवशेष आहेत. राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना इथं पंतप्रतिनिधींची नेमणूक केली होती. म्हणून हा पंताचा कोट, किल्ल्याला 12 बुरुज होते. त्यातले 3च आज दिसतात. किल्ल्यात दगडी बांधकामाची जवळजवळ 82 पायऱ्यांची विहीर आहे. आणि आत एक कमान असून तिला नकट्या रावळाची विहीर असं म्हणतात. पूर्वीच्या काळी इथं भूत असतात, तिथं जायचं नाही कोणी, असं आम्हाला सांगितलं जायचं. कराडची आणखी एक प्रसिद्धी म्हणजे इथले मनोरे. बहामनी राजवटीत इब्राहिम खाननं 2 मनोरे आणि 1 मशीद बांधली. हे सर्व आजही उत्तम स्थितीत आहे. मनोऱ्यात जाण्यासाठी चिंचोळा जिना आहे. कृष्णेच्या घाटावर बरीच मंदिर आहेत. कृष्णामाई हे ग्रामदैवत. चैत्र पौर्णिमेला तिचा उत्सव असतो, तेव्हा कृष्णाबाईचं दर्शन आणि गव्हाच्या खिरीच्या प्रसादाला लोक भक्तिभावानं जातात. आता कराड खूपच विस्तारलं आहे. इंजिनिअरिंग कॉलेज इथं पूर्वीच झालं होतं. आता कृष्णा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलही आहे. सर्वच दृष्टीनं शिक्षणाच्या बाबतीत विशेषतः कराडचा फारच विकास झालेला आहे. पुणे बेंगळूर मार्गावर असल्यानं इथं तारांकित हॉटेल झाली आहेत. विविध कंपन्यांच्या शोरूम्स आहेत. आणि कराड नगर परिषदेनं महाराष्ट्र सरकारचा स्वच्छ शहर हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार गेले 3 वर्ष मिळवत आहेच. तर आता तिथे कराडमध्ये गेलं की जुन्या त्या मळक्या वाटा दिसत नाहीत, की पूर्वीची ओळखीची कुणी माणसं दिसत नाहीत, की शाळेतल्या मैत्रिणी दिसत नाहीत. फक्त सगळीकडे कोण ओळखीचं दिसतंय का आपण आपलं बघत रस्त्यावरनं फिरत असतो. आणि कोणीतरी ओळखीचं भेटलं की इतका आनंद होतो की बस. आणि मग गेल्यानंतर साहजिकच घाटावर जाणे, संगमावरील यशवंतरावांच्या समाधी परिसराला सुंदर बाग झाली आहे, तिथं भेट देणे, ह्या सर्व गोष्टी नॅचरली येतात. आणि मग तिथे गेल्यानंतर मग जेव्हा गणपतीचा उत्सव असतो तेव्हा आम्ही
तासनतास दिवसभर आम्ही गॅलरीमध्ये उभे राहून गणपतीचे सर्व जाणारे सीन्स बघत असू, त्याच्याबरोबर पुढे मागे जाऊन बघत असू. छोटं गाव असल्यामुळं कृष्णाबाईच्या यात्रेला, जत्रेला जायचं. अशी सर्व आम्ही धमाल करत असू. ती सगळी आठवण आल्याशिवाय नक्कीच राहत नाही. आता तर यशवंतराव समाधीच्या परिसरामध्ये सुंदर बाग झाली आहे. त्याच्यावर वॉकिंग ट्रॅक पण आहे आणि तिथं जवळच टेंभू धरण झाल्यानं नदीला नेहमी पाणी असतं. आता नदीमध्ये बोटिंग सुद्धा करता येतं. नदीकाठचं पूर्वीचं वाळवंट आता दिसत नाही. गावातून नदीवर फिरायला येणाऱ्या लोकांची वाहनं आता घाटाशेजारच्या रस्त्यानं थेट काठावर येतात आणि तिथे भरपूर मोठीच्या मोठी खाऊ गल्ली झालेली आहे. एकूणच आता हा साराच परिसर पर्यटन स्थळासारखा विकसित झाला आहे. नदीकाठ आणि घाटाची स्वच्छता नजरेत भरते आणि कधी काळी त्या पूर्वीच्या काळी जेव्हा पूर आला होता तेव्हाचा आमचा तो कराडमध्ये आलेला पुराचा अनुभव, अगदी दत्त मंदिरपर्यंत सर्व कराड पाण्यामध्ये बुडलं होतं. ती आठवण, त्यावेळेला एक एक मजल्यापर्यंतची घरं जी पाण्यामध्ये गेली होती, आमचंही घर त्यामध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाण्यामध्ये गेलं होतं. त्या सगळ्या आठवणी आल्याशिवाय नक्कीच राहत नाहीत. तर अशा या कराडमध्ये माझे सर्व पूर्वज, माझे आई वडील, माझे भाऊबंद या सर्वांसकट माझ्या बालपणीच्या खूप काही साऱ्या आठवणी तिथे आहेत आणि तिथं गेल्यानंतर साहजिकच बाहेरून पुलावरून जरी गेलो तरी कराडला हात जोडल्याशिवाय आणि नदीला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाण्याची इच्छाच होत नाही. असं हे माझं सुंदर, स्वच्छ, शांत आणि तेवढंच प्रेमळ कराड.